कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अजितदादांच्या आज किती आठवणी आल्या? बऱ्याच काळापासून तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, पाहिलेलं आहे, पण आज दादा नाही आहेत, अर्थसंकल्प होतोय, कसं पाहता? दादा हा अशी व्यक्ती होती, असा नेता होता की जो कार्यकर्त्याला मित्र मानायचे. कधी दादांनी कार्यकर्ता नाही तर मित्र मानलं होतं. दादांबरोबर मी गेली 16-17 वर्षे मी या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये येतो आहे, त्यांच्याबरोबर राहिलेलं आहे. दादांकडं मी कोणतंही काम किंवा अपॉइंटमेंट घ्यायला गेलो आणि त्याने दिलं नाही असं कधीच झालेलं नाही. म्हणून दादा काम करताना त्याच गतीने करायचे. आज तुम्ही पाहत असाल अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या तोंडावर फक्त एकच नाव आहे, दादा. दुसरा कोणताही विषय या सभागृहामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून आजचा दिवस हा दादांवर आहे आणि येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा दादाच्याच नावाने नोंदवलं जाणार आहे. अर्थसंकल्प जो मांडला जाणार आहे दादांनी तो 90% पूर्ण केलेला आहे. 10%चं काम CM साहेबांनी त्यात केलेलं आहे. म्हणून CM साहेब जरी अर्थसंकल्प मांडत असले तरी तो दादांनी तयार केलेला अर्थसंकल्प म्हणून याची नोंद होणार आहे. आमदारांची मागणी होती 2 कोटी. खरं तर दादांकडे मागणी केली होती की 2 कोटी अतिरिक्त निधी जो आहे तो वाढवून देण्यात यावा. ही मागणी यावेळी सुद्धा करण्यात येईल आणि ही मागणी पूर्ण करतील फडणवीस असं वाटतं. आर्थिक भार आहे आता तो, आता या टायमाला कसं देतील याच्यावर आता आज बोलणं उचित ठरणार नाही. परंतु निश्चितच काही निधी हा आमदाराला वाढवू पाहिजे, तो देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतील. भाऊक झाले आज ठाकरे आणि बऱ्याच आठवणींना उजाळा दिला त्यांनी, कसं पाहता? आता माणूस गेल्यानंतर त्यांच्या असलेल्या आठवणी ह्या निश्चित आहे ना. आमच्याकडे काही आठवणी आहेत. आम्ही सुद्धा त्यांना भेटलेलो अनेक वेळेला. ज्या टायमाला त्यांची फक्त दुर्दैवी घटना मला सकाळी 9:30ला कळाली. आम्ही सकाळी उठून बारामतीला गेलो होतो. मला ते पाहायचं होतं, ते दृष्टी काय आहे, कसं झालं, कसं घडलं. कारण की 27 तारखेला आम्ही त्यांना भेटलो आणि 28 तारखेला ते जात आहेत. हा प्रसंग आमच्यासाठी फार दुर्दैवी होता. पण रोहित पवार, जितेंद्र आव्हाड घातपाताचा संशय व्यक्त करतात. ब्लॅक बॉक्सचे फोटो आहेत आमच्याकडे असं पण म्हणतायत आणि सरकारला महागात पडेल काळबैर असेल तर असा थेट इशारा देत आहे. हो, सरकारचं नाही आहे. आम्ही सरकारकडे स्वतः आम्ही मागणी करतोय की ते जे शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या सर्व अँगलनी तपास झाला पाहिजे. तपास हा झालाच पाहिजे. घात की अपघात हे एकदा ठरवू द्या आणि त्या तपास आता CBIकडे दिला आहे. मला वाटतं चांगलाच त्यातून रिझल्ट बाहेर येईल. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.